या विषयावर काही चिंतन मांडायचे, पण आत्ताच इथे आल्यावर मला कळलं की त्या विषयाऐवजी जो दुसरा विषय निवडला गेला तो साक्षात्कार योग असा होता. हरकत नाही, दोन्ही विषय हे तसं म्हटलं तर गीतेच्या जिव्हाळ्याचे, गीतेच्या अंतरंगातले हे विषय. नाही कल्याण कृपेष्ठी दुर्गतीं तात गच्छति याचा एक अगदी धावता गोषवारा घेतो, कारण मी अशा समजुतीखाली चाललो होतो की त्याच्यावर बोलायचं, म्हणून दोन ओळीत त्याचा समारोप करतो आणि साक्षात्कार योगाकडे वळतो. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंतांना कळवळून विचारले. गीतेचा 6वा अध्याय हा मनसंयमन किंवा आत्मसंयम योग म्हणून प्रसिद्ध आहे. ध्यान योग असंही त्याचं काही नामकरण केलेलं आहे. आणि माऊलींनी अक्षरशः समुद्र नाथ संप्रदायाचं जे शांभव वैभव आहे ते या अध्यायामध्ये प्रकट केलेलं आहे. तर योग साधनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा अध्याय. या अध्यायाच्या शेवट अर्जुन विचारतो भगवंताला, अयती श्रद्धयो हेतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. हे कृष्णा, एखादा योग मार्गाला लागला असं आम्ही धरून चालतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं, आपल्याला असं दिसतं की हा योगी व्हायला लागला, योग साधना सुरू झाली, पण बेसिक में ही घोटाळा आहे. हे जसं म्हणतात तसं अयती राहिला. म्हणजे मगाशी सरांनी उत्तम सांगितलं की यम आणि नियम याच्याशिवाय योगा साधना सुरू होऊ
उगाचच वाटतं, काही लोक तसं बिंबवतात, त्यामुळेही वाटतं की डायरेक्ट आपण आसनं करायला सुरुवात करूया, प्राणायाम करूया, ध्यान धारणा सुरू करूया की आपला योग साधला. पण मुळात स्थिर सुखमासन या अवस्थेला येईपर्यंत आधी 5 यम आणि 5 नियम हे आत्मसात झाले पाहिजे, तेव्हा कुठे पुढचं जमेल. तर असा यम नियम रहित जो साधक आहे त्याला अयती असा शब्द अर्जुन वापरतो. आणि असा अयती भले योग मार्गात उतरला तर अप्राप्य योग संसिद्धी कांगती कृष्ण गच्छति. त्याला योगसिद्धी या जन्मात मिळाली नाही तर काय होईल, त्याचं चिन्ह भ्रमिव नश्यती, म्हणजे पांगलेल्या मेघाप्रमाणे त्याचा नामोनिशाण राहणार नाही, असं होईल का? तेव्हा त्याच्यावर सगळ्यात मोठं आश्वासक वचन भगवंताने दिले, नाही कल्याण कश्चित दुर्गती गच्छति. हे पाहता, एकदा का या मार्गाला लागला, एकदा का माझ्या उपासनेला साधनेला ही व्यक्ती लागली की त्याची कधीही दुर्गती होणार नाही. भले तो निघाला, जिथे पोहोचण्यासाठी निघाला तिथे या जन्मी जरी पोहोचला नाही, बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान माम प्रपद्यते. कितीतरी जन्माचं वळण घ्यायला लागलं तरी शेवटी तो माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे, हे महत्वाचं आश्वासन दिलं. आणि योग साधनेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे की योग साधनेमध्ये असे अनेक प्रसंग येतात की जिथे चकवा लागतो, जिथे माणूस आता काय करायचं काय नाही या संभ्रमामध्ये अडकून जातो. तेव्हा या गडबड घोटाळ्यात भरकटून न जाता भगवंताचं हे वचन, नाही कल्याण कश्चित दुर्गतीं तात गच्छति. हे वत्सा अर्जुना, जो कोणी माझ्या उपासनेच्या मार्गाला एकदा लागला, या पंथात एकदा शिरला, तो कल्याणकृत आहे. त्याने कल्याणाचा ध्यास घेतलेला आहे, त्याने कल्याणाचा मार्ग जोपासलेला आहे, त्यामुळे तो कधीही दुर्गतीला जाणार नाही, हा विश्वास तू ठेव. हे भगवंताचं अभिवचन आपण पुराशी बाळगूया आणि योग साधना ही नेटाने करूया, हे सांगतो. आणि आजचा जो उद्घोषित झालेला विषय मगाशी आहे त्याच्याकडे वळतो. मगाशी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे साक्षात्कार योग या विषयाचं थोडं चिंतन आपण करूया. ते अशासाठी की गीतेवर आणि अर्थात योगशास्त्रावर तिथे बरंच मार्गदर्शन, बरंच निरूपण झालेलं आहे. हे सगळं ऐकलं की मनात कुठेतरी प्रश्न यायला लागतो. गीतेचे जे अध्याय 18 अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाची नावं मुक्ताताईंनी अगदी यथास्थित त्या नावाच्या फोड करून त्या सकट सांगितलं. त्यामुळे माझं काम अतिशय सोपं झालेलं आहे. या सांख्य किंवा ज्ञान योगापासून शेवटच्या मोक्ष संन्यास योगापर्यंत हे वेगवेगळे योग भगवंत सांगतात. प्रत्येक अध्यायाच्या नामनिर्देशामध्ये योग हा महत्वाचा शब्द येतो. प्रत्येक अध्यायाची जी पुष्पिका आहे म्हणजे समाप्ती दर्शक ओळ, त्या ओळीमध्ये हा योग शब्द येतो प्रत्येक ठिकाणी. बघा, ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक योगो नाम अमुकोऽध्यायः. आता इथे योगशास्त्रे आणि योग म्हणजे सांख्य असं जरी अध्यायाचं नाव असलं तरी त्याला सांख्य योग म्हणतात. कर्म असं जरी अध्यायाचं नाव असलं तरी त्याला कर्म मार्ग न म्हणता कर्मयोग म्हणतात. ज्ञान कर्म संन्यास योग म्हटलं, संन्यास योग म्हटलं, मनस्संयमन किंवा आत्मसंयम योग म्हटलं, ज्ञान विज्ञान योग, राजगुह्य राज विद्या योग, अक्षर ब्रह्म योग, विभूती योग, विश्वरूप दाखवलं, दर्शन दिलं, पण त्याच्याही पुढे जोडला योग, सगुण भक्ती योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, पुढचा श्रद्धात्रय गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग. पुन्हा
एकदा आवृत्ती करून घेतली नामांची, की अशासाठी की जिथे तिथे हा योग 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 शब्द येतोय. मगाशी मुग्धाताईंनी म्हटल्याप्रमाणे युज्यते इति योगः, जो जोडतो, कनेक्ट करतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टू बी कनेक्टेड, कनेक्शन असणं, नेटवर्क कव्हरेज असणं फार गरजेचं आहे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या घरच्यांशी कनेक्टेड आहोत का, आपल्या मुळांशी कनेक्टेड आहोत का, हे फार महत्वाचं आहे. आणि ते जोडणं ज्या घटकातून शक्य होतं, ज्या पद्धतीतून शक्य होतं, त्या पद्धतीला, त्या घटकाला योग असं म्हटलं आहे. त्यामुळे आता गीतेला नेमकं कोणता योग सांगायचा आहे असा प्रश्न शेवट बोलतो. की गीतेमध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्ती योग आहे, क्रिया योग पण आहे, सगळे योग आहे. मग नेमकं गीतेला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना अर्जुनासाठी कोणता योग तिथे अभिप्रेत होता, गीतेचं तात्पर्य म्हणजे कोणता योग आहे असा प्रश्न उपस्थित इथे होतो. आपल्यापैकी कोणी याचं उत्तर देऊ इच्छित किंवा शक्यता असेल तर बोलायला हरकत नाही. गीतेचं सार म्हणजे कोणता योग असावा? कर्मयोग. अजून मोक्ष योग, अजून मोक्ष संन्यास योग, अजून साक्षात्कार योग. ठीक आहे. ज्ञान कर्म संन्यास किंवा ज्ञान कर्म समन्वय. आता उत्तर आधी बरोबर आहे सगळी, त्याच्या त्या अध्यायाच्या दृष्टीने ती बरोबर आहे. त्यांनी जर त्या उत्तर दिलं साक्षात्कार योग, त्याच्यावर मला यायचं आहे. ते अशासाठी की गीता नेमकी कोणत्या प्लॉटवर, स्टोरी प्लॉट काय आहे सांगितला गेला हे लक्षात घ्या. म्हणजे हे लक्षात घ्या असं मी आज्ञार्थी खरं तर म्हणत नाहीये, आपण लक्षात घेऊया असं विधानार्थी मी हे बोलतोय. कर्मयोग म्हटल्यावर पंचई कशी आहे, कर्मयोगाचा सामान्य अर्थ जो आपण घेऊन चाललोय की निष्काम कर्मयोग, निष्कर्म म्हणजे काय की फल की इच्छा मत करो, कर्म करते म्हणजे कर्मयोग. बरं, मग शंकराचार्यांच्या, आद्य शंकराचार्यांच्या दृष्टीने हा ज्ञानयोग. मग ज्ञानयोगाच्या दृष्टीने मला मी काय करतोय, मी कशासाठी करतोय आणि मी कोण आहे याची जाणीव, अधिष्ठान तथा करता करणं च पृथग्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमं, या 5 गोष्टींचं भान आणि ज्ञान असलं की काम झालं. गीतेचं सारफळ. कोणी म्हणेल नाही भक्तीशिवाय हे काही खरं नाही, उपासनेशिवाय काही खरं नाही. असं प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने गीतेचा हा अर्थ मांडायचा प्रयत्न केला. पण खरं गीता ही साक्षात्कार योग सांगणारी आहे. साक्षात्कार योग नावाचा एकही अध्याय गीतेमध्ये आलेला नाही. 18 अध्यायापासून बघा कुठेही साक्षात्कार योग आहे असं नाव नाही. मग हे कुठं आलं? याला आधार काय? याला आधार ज्ञानोबांचा आहे. आणि नंतरच्या काळात हे मत प्रकर्षाने मांडलं त्या उत्तम योगी आणि उत्तम भक्त, उत्तम ज्ञानी अशा गुरुदेव रागड्यांचा याला दुसरा आधार आहे. गीता हा साक्षात्कार योग आहे हे पहिल्यांदा ठळक मांडणारे हे गुरुदेव रागडे होते. तिथपर्यंत आद्य शंकराचार्यांच्या मतांचे अनुयायी सगळे ज्ञानयोग आहे, लोकमान्य टिळकांचे नव्हे हा कर्मयोग आहे असं निरूपण चाललेलं होतं. समय परत्वे, आवश्यकता परत्वे. पण ह्या सगळ्या योगांचं सार या साक्षात्कार आहे. म्हणजे नेमकं काय साक्षात्कार म्हणजे काय? साक्षात्कार याचा अर्थ साक्षात म्हणजे आपल्या डोळ्यांनी, आपल्या इंद्रियांनी, आपल्या जाणीवेनी कारयती
आपल्या जाणीवेला त्याला उपलब्ध करून घ्यायचंय. जसं मुक्ताताईंनी सांगितलं, याची देही याची डोळा. पुढच्या जन्मी बघू, त्याच्या पुढच्या जन्मी बघू, बहुनाम जन्मनामध्ये ही सोय थोडी बाजूला ठेवायची. मला परमेश्वर हवाय आणि हवाय, मला दुसरं काहीही नकोय. या जाणीवेपर्यंत आपण जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत गीता आपल्याला कळणार नाही. पंचायत आत्ता अशी होते की गीतेचे काय आणि अध्यात्मशास्त्राचे काय लचके तोडले झाले. लचके तोडणं हा शब्द मी अशासाठी वापरतो, जो उठतोय तो मन शांत करण्यासाठी गीता, किंवा तुमच्या व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्र अर्थात गीता, किंवा तुमच्या घरगुती कौटुंबिक पार्श्वभूमीवर होणारे कुटुंब कलह ते टाळण्यासाठी गीता, किंवा यशस्वी कसे व्हा, यशस्वी होण्याचे उत्तम 18 मार्ग म्हणून गीता. अशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली वाटेल तसा मनपूत असा अर्थ जो तो लावत असतो. हे सगळं खरंच गीतेला अपेक्षित आहे का? अर्जुन जो म्हणतोय की बाबा कृष्णा मला नाही युद्ध करायचंय, आय एम नॉट रेडी, हे सगळं जडजंबाल तत्वज्ञान तुम्हाला काही सांगतोयस ते मला काही कळत नाही. ते ज्ञान एकदा सांगतोयस, कर्म सांगतोयस, मग सांगतोयस ज्ञानात कर्म, मग त्या कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ म्हणतोयस, मग बुद्धीपेक्षा ते ध्यान श्रेष्ठ म्हणतोयस. हे सगळं ते सांगतोयस, मी करू काय? ते मला हवंय. मला आता मी काय करायला हवंय ते सांग. आणि अशा वेळी कृष्ण म्हणाला, शेवटचा जो 18व्या अध्यायातला श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य माम् एकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तू आता फार विचार करू नकोस, आत्ताच्या भानगडीतच पडू नकोस. तू सगळे धर्म कर्म सगळे विचार सोडून दे आणि फक्त माझ्यावर लक्ष केंद्रित कर. मी काय सांगतोय ते नीट ऐक, त्याच्याप्रमाणे मार्ग सोखा, त्याप्रमाणे तुझं आचरण ठेव. बाकी सगळं मी बघून महाशुचा. हा, तू शोकही करू नकोस, विचारही करू नकोस. आता हे सगळं सांगत असताना जर आपण म्हटलं नाही कर्मयोग अर्जुनाला सांगितला जातोय, तर पंचायत कशी आहे? तो कर्मयोगातच अडकून पडला. हलकी अपेक्षा मत करो, कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर पंचायत होईल. आपल्यासारखा अर्जुन असेल तर तो पहिल्यांदा हे म्हणणार की मी लढणार आहे, पण मा फलेषु कदाचन, मी जिंकण्यासाठी लढणारच नाही, होऊ दे काय व्हायचंय ते. असं जर आपण अर्जुनावर लागलं, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे आज काढलेलं त्याचं तात्पर्य अर्जुनाने असंच्या असं घेतलं असतं तर काय झालं असतं? मला उत्तर द्या. महाभारत आपण वाचलं ऐकलं असेल. द्रोणाचार्यांचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. द्रोणाचार्य सपाटा लावलाय संपवायचा. एकेका पांडवाला सुद्धा आता काही खैर नाहीये. भीष्माचार्य होते, तर भीष्माने सांगितलं होतं की मी मारणार नाही बाबा, 5 पांडव सोडून बाकी सगळ्यांना मारीन, यांना नाही हात लावा. पण द्रोणाने तोही अडसर ठेवला नाही. ते म्हणाले युधिष्ठिराला बंदी करून तुला देतो. आणि असं झाल्यावर अर्जुन तरी मुळमुळीत सगळं युद्ध चाललंय. द्रोण पुढे आले की त्याचं शस्त्र त्याला म्हणावा तितका जोर चेव येत नाही. शेवटी कृष्णाला सांगायला लागलं, अरे आता काही करून त्या द्रोणांच्या हातून शस्त्र खाली ठेवायचं आणि कसं त्यांना हरवायचं ते प्रयत्न सुरू करा. अशा वेळी जर गुरुची विद्या गुरुला, या न्यायाने अर्जुनाने कृष्णाच्या तोंडावर ते वाक्य टाकलंस तर, अरे भगवंता तूच दुसऱ्या अध्यायात मला सांगितलंस कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मला सांगितलंस ना पाठी टाक, मी लढतोय ना, कशाला जिंकण्यासाठी मी प्रयत्न करू? कर्मणी एव अधिकार, मला नाही मिळाला विजय तरी चालणार आहे. तूच सांगून ठेवलेस, तूच सर्टिफिकेट दिलेस की विजयाची इच्छा करू नकोस. मग अशा वेळी त्या कर्मयोगाची काय विल्हेवाट लागेल? म्हणता येईल का कर्मयोग सांगायचा?
एखादा म्हणे ज्ञानयोग जाणीव. मग अर्जुन म्हणाला असं की मला कळलं, तू मी तू, सोहम हंसा, झालं काम संपलं. आता तर मला ऐकतं लायसन मिळेल संन्यास घेऊन जायचं. कारण संन्यास हा फार महत्वाचा आहे. 2 अध्यायामध्ये संन्यास योग सांगितलाय. म्हणजे कर्मसंन्यास योग आहे, ज्ञानकर्म संन्यास योग 4, पुन्हा 5वा अध्याय संन्यास योग, आणि हे 2 कमी होते म्हणून शेवटचा मोक्ष संन्यास तो पण सांगितला. मग संन्यासच उत्तम आहे. म्हणजे तर महाभारत तिथेच संपलं असतं. बरं, तो म्हणाला असता की भक्ती योग श्रेष्ठ आहे, तर काय झालं असतं? तो म्हणाला मी भक्ती करतो तुझी, मंदिरात तुला उत्तम मूर्ती घडवतो आणि पूजा षोडशोपचार करायची, रोज भजन कीर्तन भरपूर करायचं, चाललं, कशाला युद्ध करू? तर महाभारतातल्या त्या कथा वस्तूचा विचार करताना भगवंतांना त्याला काय सांगायचंय? त्याला साक्षात्कार घडवायचा आहे. हा साक्षात्कार कोणाचा घडवायचा आहे? बाबा तू नेमका कोण आहेस? शेवटचं भगवंताचं निर्वाणीचं जे वाक्य आहे, प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. भगवंत काय सांगताय? तू भले आता 18 अध्यायापर्यंत काय बडबड करायची ती करून घे, बोलतोयस ते बोलून घे. मला माहिती आहे ना, तू ही सगळी बडबड केलीस तरी तुझं शेपूट वाकडं आहे. तुझा जन्म क्षत्रियाचा आहे आणि त्या क्षत्रियाच्या जन्मासहित तुझ्या ठाई आलेली जी प्रकृती आहे, गुणकर्म विभागशः आलेली प्रकृती आहे, ती प्रकृती तुला युद्ध केल्याशिवाय सोडणारच नाही. त्यामुळे ती जी प्रकृती आहे, ती प्रकृती म्हणजे प्रकृती याचा अर्थ स्वस्थ, स्वास्थ्य. आयुर्वेदामध्ये म्हणतो ना प्रकृती कशी आहे, प्रकृतीला समानार्थी काय वापरतो? स्वास्थ्य आहे का? स्वस्थ म्हणजे तो जो स्वचा भाव आहे, मी नेमका कसा आहे याचा प्रत्यय जागा करणं, याला साक्षात्कार म्हणते. स्वतःचं प्रतिबिंब स्वतःला दिसलं पाहिजे. स्वतः मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय हे अर्जुनाला कळत नव्हतं. हे मला काय नेमकं हवंय, मी नेमका कोण आहे हे कळण्यासाठी, त्याच्या बुद्धीला थकवण्यासाठी भगवंतांनी हे सगळे अध्याय सांगितले. फटकेत कदाचित असं वाटेल की हो काय कालचा गोंधळ बरा होता. गीता एवढी कशासाठी सांगितली? कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, योग, क्रियायोग का सांगितले? तर त्याला जो बुद्धीचा पुंज चढला, जो सुरुवातीला 2ऱ्याच अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत सांगतोय अशोचानंद शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे. प्रज्ञावाद चाललाय की फार मला कळतं त्यातलं, धर्मशास्त्रातलं मलाच कळतं. अशा आविर्भावात धर्माचा लोप होईल, तो शंकर होईल आणि गप्पा मारतोय. हा सगळा बुद्धीचा जो पुंज तुला चढला होता, तो उतरवण्यासाठी तुला अजून काय कळलंय हे दाखवण्यासाठी हे सगळे योग सांगितले. ते सांगायचे नव्हते. अर्जुनाच्या प्रज्ञेचं ते स्थैर्य आलंय, ते मला बरंच काही कळतं या जाणतेपणाच्या गैरसमजापोटी ते सगळं झालं होतं. आणि तो गैरसमज, तो अहंकार दूर करणं गरजेचं होतं. यासाठी भगवंतांनी विश्वरूप दर्शन असेल किंवा सगळे योग असतील ते त्यासाठी सांगितले. म्हणजे काय? आपल्याला काही कळत नाही या एका ग्राउंड रियालिटीला अर्जुनाला आणण्यासाठी हे सगळं सांगितलं. आणि जेव्हा सगळं सांगून झालं, आता मी काय करू, तेव्हा कृष्ण काय सांगतायत? सुरुवात कुठनं केली आहे? तस्मात् युध्यस्व भारत, तस्मात् युध्यस्व भारत. 2ऱ्या अध्यायात रे लढ, उठ, शस्त्र उचल. आणि 18व्या अध्यायात काय सांगितलं? यथेच्छसि तथा कुरु. हवं ते कर बाबा. म्हणजे आजच्या वर्षी रिस्क आहे नाही का, की सगळं सांगितलं, ज्याच्यासाठी खटाटोप केला त्याच्यासाठी हवाच काढून टाकली शेवटच्या अध्यायात की येथे तुला हवं ते कर. कुठल्या कशाच्या जोरावर भगवंत सांगताय? त्यांना अपेक्षित आहे तो आत्मसाक्षात्कार, की हे सगळं सांगितल्यावर शेवटी अर्जुनाला लक्षात येईल की अरे बाबा नाही बाबा, ते
ज्ञान नको, क्रिया नको, भक्ती नको, कर्म नको, मला मी कोण आहे, माझ्यासाठी यातला नेमका कुठला बुफे आहे. असतात ना हल्ली मोठी मोठी लग्न असतात आणि भरपूर पदार्थ, म्हणजे पूर्वीच्या काळी एक ताट वाढलेलं असायचं आणि जे काही नेमके पदार्थ असायचे ते आस्वाद घ्यायचं निघालं. आता मला नेमकं काय माझ्या ताटात वाढून घ्यायचंय हे बघेपर्यंत थकून जात, भूक मोडून जाते लोकांची, इतकी भूक असते. तसं अर्जुनाला भगवंतांनी बुफे मांडले कशासाठी, तुला यातलं काय पचतंय हे कळण्यासाठी. आधी माझं डायजेशन काय आहे, माझं ॲपेटाईट कसं आहे, माझी भूक किती आहे, माझं पोट केवढं आहे हे कळण्यासाठी आधी मी कोण आहे हे कळणं महत्वाचं आहे. आणि जो अहंकाराचा पडदा त्याच्या बुद्धीवर पडला होता तो काढून टाकला आणि शेवटी त्याला आरशासमोर आणून भगवंताने उभं केलं आणि मग सांगितलंय प्रकृती स्वामी शक्तीचा काय करायचंय ते यथेच्छसी कथा करू. तुझी प्रकृती, तुझ्या आत जो मी बसलोय तो तुला कसा गप्प बसू दे. तुझ्याकडून म्हणजे जसं रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांना सांगितलं, अरे काय समाधी करतोस, तुझ्या हाडाकडून मी काम करून घे. गोंदवल्याच्या ब्रह्मानंद बुवांनी सांगितलं, अरे कोणी नाही आलात तरी चालेल, बेहत्तर माझ्या महाराजांचा उत्सव मी कायम करून घ्यायला समर्थ आहे. स्वचा प्रत्यय आला, स्वतःचा साक्षात्कार झाला की अशी वाक्य येऊ शकतात. अर्जुनाला भगवंताला काय घडवायचंय, आत्मप्रत्यय, आत्मसाक्षात्कार घडवायचा. आणि तो कसा घडतो, तो कर्माने घडत नाही, तो ज्ञानाने घडत नाही, तो योगाने देखील घडत नाही. हे मी पूर्ण जबाबदारीने विधान करतोय. तुम्हाला वाटेल योग शिबिर आहे त्याचा समारोप करायला बोलावलंय आणि हे काय बडबड करताय तिथे, सगळं म्हणजे एवढं सगळं आम्ही केलं, योग शिकलो, असं प्राणायाम असे करा, ध्यान असं करा, हे सगळं शिकलो आणि आता सांगताय हे काही करू नका, असं नाहीये. लक्षात घ्या, या आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचायचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे यथेच्छसी तथा करू हेच माझं वाक्य असणार आहे. अधिकार नसला सांगायचा तरी इथे बसवलंय म्हणून. पण मुद्दा हा आहे की आत्मसाक्षात्कारापर्यंत कुठल्या का होईना मार्गाने पोहोचणं हे अपेक्षित आहे. तो मार्ग काय होता, इथे कार्याला यायचं होतं, मी मुंबईहून आलो का पुण्याहून आलो हे मॅटर करत नाहीये, मी इथे पोहोचलो हे मॅटर करत आहे. तसं आपल्याला पोहोचायचंय कुठल्या स्टेशनला, तर स्वप्रत्यय आत्मसाक्षात्काराच्या मी कोण आहे या जाणीवेच्या स्टेशनला आपल्याला पोहोचायचंय. कदाचित आपला रहिवास मुंबईचा असेल त्यामुळे आपल्याला दिशा ती पकडायला लागेल, आपला कदाचित पुण्यातला असेल तर इकडनं पकडायला लागेल, कदाचित लोणावळ्यालाच असेल रहिवास तर आणखी वेगळं काहीतरी पकडायला लागेल. रस्ते वेगवेगळे असतील पण त्या रस्त्यामध्ये गुंतून पडायचं नाहीये. गीता काय सांगते, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. आपण अभिनिवेशात अडकतोय. मी योगी म्हटल्यावर मी योगच करणार, मी भक्तीकडे बघणारच नाही. मी भक्त म्हटल्यावर फक्त कीर्तन भजन गुणानुवाद करणार, पूजा करणार. माझ्यासाठी योग मार्ग नाही, ज्ञान मार्ग तर केव्हाच बंद करून टाकला. किंवा ज्ञानी झाला की हा कसे टाळकुटे बसले भजन करत, किंवा हे कसे नाक धरून आसन करत बसले, अशी हे टाळणी करणार. मुळात हे सगळे रस्ते आहेत. त्या रस्त्यावरून ज्याला जो पचतोय, रुचतोय, मानवतोय, परवडतोय, त्या रस्त्यावरून चालून आम्ही कसे या रस्त्यावर चाललो हे झेंडे उभारून नाचत बसण्यापेक्षा आपल्याला पंढरीला पोहोचायचंय आणि ती पंढरी आत्मसाक्षात्काराची आहे. भगवंतांनी त्या 18व्या अध्यायामध्ये किंवा प्रत्येकच अध्याय, कुठलाही अध्याय काढून बघा, हा माझा चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. जेवढी काही थोडीफार गीतेची संगती मला लाभली त्या गीता माऊलीच्या आधाराने मी सांगतो. प्रत्येक अध्यायाचा शेवट हा स्वशी, मीशी, आत्मप्रत्ययाशी भगवंत
मंजूर होता. दुसरा अध्याय क्या, शेवटी दुसरा अध्याय काय सांगताय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. पण मतपरः युक्त आसीत मतपरः, तिथे मतपर, जो मतपरायण झाला म्हणजे मला जो भजता झाला तो स्थितप्रज्ञ झाला. म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग याचीही संगती जो मतपर झाला. आता इथे मी हा भगवंताचा मी. आपल्याला असं वाटतं की अहंकार जो आहे, अहंकार म्हणजे काय, एखादा सामान्य व्यक्ती म्हणून मी केलं. पण या अहंकाराचं मूळ कुठे आहे ते थोडं शोधलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं का एखादी गोष्ट माझ्यामुळे होते, आणि आपल्याला हे जे वाटणं आहे ते मुळात आलंय कुठून याचा आपण कधी विचार केला? या जगात जे जे काही आहे ते कुणापासून आलंय? कुणापासून? धर्मापासून? ऐकू येत नाही मला. हे आलं कोणापासून? भगवंतापासून. भगवंतापासून जर हे आलं असेल तर माझ्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे कुठून आले? ते भगवंताकडूनच आलेले असणार ना. म्हणजे एकनाथ महाराजांचं जर वाक्य आहे तर ते काय चोरापासून आले? म्हणजे जर माझ्यामध्ये अहंकार आहे, हा अहंकार मी, इगो, आय या भावना आल्या कुठून? त्या भगवंताकडून आले. भगवंताच्या ठाई त्या आहेत. गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ते मीच पालोपण भगवंत आळवतात. 14वा अध्याय बघा, 14व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बघा. भगवंत सांगतात ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याप्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अरे बाकीचं अध्यात्म सोडून दे, परब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. बघा आता अहंकारी माणूस काय म्हणेल, असे उद्गार प्रश्न काढतो. अरे परब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य, अमृताची प्रतिष्ठा मी आहे. अव्ययस्य च, अव्यय म्हणून जे काही आहे तत्व आहे त्याची प्रतिष्ठा मी आहे. सुखस्य एकांतिकस्य च, एकांतिक सुख ज्याला मोक्ष कैवल्य म्हणतात, मुक्ती म्हणतात, त्याचीही प्रतिष्ठा मी आहे. म्हणजे सगळं काही मी आहे. मग आपण जे मी करतो ते मी आणि भगवंताचं मी याचा फरक काय राहिला? कधी विचार केलाय? गीतेमध्ये सगळं मत्तः परतरं नास्ति. भगवंत सांगतात माझ्यापेक्षा वर कोणी नाही. काही महाभागाने याच्यावर बघा कृष्ण किती अहंकारी होता असंही त्याचा अर्थ काढायचा लावायचा प्रयत्न केला. इगोइस्टिक कृष्णा. खरंच असं आहे का? जेव्हा व्यक्तीला मी हा जो मी दिसतोय तो या देहातला आहे, या अन्नमय कोशातला मी आहे, त्या अन्नमयाच्या मागे जे प्राणमय आहे त्यातला मी आहे, का मनोमयातला मी आहे, का विज्ञानमयातला मी आहे, का आनंदमयातला मी आहे, हे जर आपण एक एक कोश बाजूला करत 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 आज शोधत गेलं तर तो शेवटचा जो मी राहणार आहे तो परमात्मा अवस्थेतला मी आहे. आणि तो मी एकदा कळला म्हणजे परमात्मा कळला की मी म्हणजे हा जीवात्मा कळला. साक्षात्कार याचा अर्थ फार काहीही गौरवंगाल नाहीये. पंचायत कशी होते, साक्षात्कार करून देतो म्हटल्यावर लोकांना वाटतं आता काहीतरी गूढ रहस्य सांगणार, आता काहीतरी बाजूला नेणार, कानात मंत्र सांगणार, याचा इतका जप करा आणि मग एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान विजय मध्यरात्री वैसोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल असं व्यंकटेश स्तोत्रात म्हटलेलं आहे. तसं काहीतरी हे सांगतील आणि आपल्याला असे शंखचक्र गदा पद्म नाही त्रिशूळ डमरू नाही तर अष्टभुजा आदिशक्ती अशी कोणीतरी प्रकट होऊन आपल्याला हा वत्स क्या चाहिए असं येऊन आपल्याला देणार आहे की आपली साक्षात्काराची सामान्य जाणीव आहे. आपल्याला असं वाटतं साक्षात्कार म्हणजे असं असला पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट, दुर्दैवाचं मी म्हणणार नाही, पण अशा भ्रामक कल्पना आपल्या
माझ्या मनावर बिंबवल्या जातात की अरे तो प्रकाश दिसतो, अरे तो नाद ऐकायला येतो, अरे ते मग असं एकदम देवाचं दर्शन होतं. आणि मग हे झालं म्हणजेच आम्हाला साक्षात्कार झाला, हाच खरा साक्षात्कार. असा थोडा 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 समज परिसर व्हायला लागतो, वाढायला लागतो. आणि मग गल्लत होते. एवढं सगळं दिसलं तरी मूळची गाठ काही सुटलेली नसते. त्यामुळे साक्षात्कार हा दिसण्यात नाहीये, कोणाला तिसऱ्या व्यक्तीला पाहण्यात नाहीये, तो स्वतःला ओळखण्यात आहे. ते स्वतःला ओळखणं काहींचं डायरेक्टली होऊ शकतं, त्याच्यासाठी ज्ञान मार्ग आहे, पण काहींचं होत नाही. यासाठी मग उपासना मार्ग आहे. म्हणून आधी देवाच्या ठाई परमात्मा विश्व याला पाहायला शिकावं, मग हळूहळू परमात्म्यानंतर ते स्वतःमध्ये पाहता येतं. कारण परमात्मा हा तुमचाच एक सुंदर आरसा आहे. आरसा काय करतो? वेगळं कुठलंही रूप दाखवत नाही, तो तुम्हाला तुमचं रूप दाखवतो. म्हणून जर आपण परमेश्वराची सगळी ध्यान मूर्ती रूप पाहिली तर तुमच्याच रूपाचं उदात्तीकरण केलेलं तुम्हाला तिथे दिसेल. विष्णू म्हणजे सोंड असं काही दिसणार नाही. तिथे 4 हात दिसतील. हात तुमचे पण आहेत, मुख तुमचं पण आहे, पाय तुमचे पण आहे. तेच हात पाय डोकं सगळं तिथे दिसणार. फक्त एका सुंदर एका परिपूर्ण अवस्थेत ते दिसणार आहे. म्हणजे इथे ज्या काही त्रुटी आहेत त्या काढून टाकल्या, इथे ज्या कमतरता आहेत त्याला भरून टाकलं, पूर्ण केलं की हेच ध्यान कसं ध्यानामध्ये परिणत होईल ते म्हणजे साक्षात्काराचं शास्त्र आहे. तो आरसा आहे. म्हणजे काय झालं? आमचे आत्ताचे आरसे जे आहेत ते विरी गेलेले, पारा गेलेले, फुटलेले, कुठे क्रॅक गेलेले असे आरसे आहेत. पण खरा अस्सल रुपेरी आरसा म्हणजे दक्षिणेत एक गाव आहे की ते फक्त रुप्याचे म्हणजे त्या धातूला इतकं पॉलिश करतात, ते पाऱ्याचे आरसे काचेचे आरसे करत नाही. धातूच्या पट्टीला घासून 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 इतकं सुबक करतात की आपलं रूप अगदी जसंच्या तसं त्याच्यात दिसायला. सगळ्या साधना म्हणजे आपला समोरचा आरसा हा इतका 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 स्वच्छ करणं आहे की ज्याच्यामध्ये आपली तुटलेली अस्मिता, आपली तुटलेली आयडेंटिटी बाजूला जाऊन आपली परिपूर्ण जी ओळख आहे, परिपूर्ण आयडेंटिटी आहे, त्या आयडेंटिटीला तुम्हाला तुमच्या समोर दाखवणं हे त्या साधनरूप आरशाचं कर्म आहे. आपल्याला जे काही करायचंय तर तो आरसा साफ करण्यासाठी करायचं. एक कथा सांगतो आणि आवडतं घेतो. एका राज्यामध्ये 2 चित्रकार होते. दोन्ही चित्रकार त्यांच्या कलेमध्ये अव्वल. दोघांची कीर्ती देशाविदेशात पसरलेली. एक अतिशय उत्तम रंगकाम किंवा ज्याला शेडिंग म्हणतात ना चित्रकलेमध्ये, ते करण्याच्या कामे माहिर होता. त्याच्या रंगकामाची तर इतकी कीर्ती होती की केवळ रंग, साधे 7 रंग, 7 सुद्धा नाही, 3 रंग, त्या 3 रंगातून अशा बेमालूमपणे वेगवेगळ्या छटा तो तयार करत असे. त्याच्यासाठी त्याची काय. दुसरा मात्र सामान्य रंगकामासाठी प्रसिद्ध नव्हता. त्याला साधं चित्र काढणं असं जमायचं, पण तरीही विख्यात होता. राजाला आश्चर्य वाटलं, म्हणाला दोघांची कला मला बघायची. त्याने त्या दोघांनाही निमंत्रित केलं आणि 2 दालनं त्यांना देऊन टाकली. म्हणाला की दालनं अख्खी तुमची, काय हवं ते करा. या दालनांचा अख्खा चार्ज तुमच्याकडे दिला, तुम्हाला लागेल ती सामग्री घ्या, पण मला असं काहीतरी कलाकृती, असं चित्र इथे दिसलं पाहिजे की बस ह्याच्यासारखं चित्र कुठल्या जगात दुसऱ्या कुठल्या कला दालनात असता कामा नये. ठीक आहे म्हणा, वाटेल ती चेक, ब्लँक चेक दिला.
आता जो पहिला होता रंगकर्मी त्याने सगळे सुंदरातले सुंदर केश आणि महागड्या सगळ्या रंगांची सामग्री मागवली आणि ब्रश वेगवेगळे मागवले, पुसले आणि मग त्या नक्षीकाम आणि असं सगळं मागवलं. त्याचं काम त्याच्या दालनात सुरू झालं. जोरशोरचे म्हणजे ते कामगार राबवून घेतोय, तो हे आणा, ते करा, ते लावा, हे करा, असं करतोय. आणि इकडे ह्या दुसऱ्याचं दालन मात्र काही लगबगत दिसेल. आम्हाला त्यांनी विचारलं, काय तुम्हाला काय सामग्री हवी ती सांगा, आम्हाला सगळं दिलंय, हवं ते सोन्याचे रंग करायचे असले तरी तयारी आमची. म्हणाला मला बाकी काही नको. म्हणाले मला एक खराटा द्या आणि एक रंग खरवडून काढायचं हत्यार द्या, खरवडणी म्हणतात ती काय. म्हणजे आजही रंगकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर असतात ते असं खरवडत असतात ना तसे. आणि तिसरं काय द्या तर मला गारेचा दगड द्या. बस म्हणाले एवढं. हो म्हणाले, खराटा, खरवडणी आणि गारेचा दगड आणि ते भरायला सूप. ठीक आहे. आणि हा जो आत त्या दालनाची दारोगेला लावून घेतली आणि 1 महिना दिलेला आहे. हा इकडे दिवस रात्र राबतोय, माणसं कमी पडत आहेत आणि कसं बस 30 दिवस समजा समजा दोघांची कामं झाली. दोघही बाहेर आले, दोघांनी लॉक करून टाकले आपले दालन. राजा बघायला गेला. पहिल्याच्या दालनात शिल्लानी काय अप्रतिम चित्रकारिता, रंगकाम, शेडिंग, अक्षरशः सगळं विश्व म्हणजे या चराचरामध्ये जे जे काही असावं ते ते त्याने सगळं त्या दालनात त्या आपल्या चित्रकलेत मांडून टाकलं. तो सगळं विश्वरूप दर्शन जणू काही त्याला त्या दालनात गेल्यावर मिळालं. आता म्हणाला दुसऱ्या चित्रकाराची पाहिजे. आम्हाला ते कानाशी लागलो. म्हणाला पण त्याने रंगच मागवले, उचला नाही, काय नाही, काय नाही, काय केलंय तर काय जाणे करत होता काहीतरी महिना. ठीक आहे म्हणाले, चला बघूया. आणि राजाने जसं ते दालन उघडलं, आत प्रवेश केला, पाहतो तर काय जिकडे तिकडे स्वतःची छबी. ज्या भिंतीच्या भागावर त्याने पाहावं तिथे राजाच दिसतोय. आणि काय झालं, बक्षीस कोणाला मिळालं या दोघांपैकी? दुसऱ्याला. का? जगातली सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती कुठली वाटते हो आपल्याला? आपण सगळ्यात उत्कृष्ट, जग सुंदर आहे, सगळं जग सुंदर आहे हो आपण म्हणतो, पण मी काय नाही हो तुमच्या समोर असं म्हणायला असं. तो किती सुंदर आहे, माधुरी दीक्षित किती सुंदर आहे, ऐश्वर्या राय किती सुंदर आहे, पण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं का की आपल्यापेक्षा सुंदर आहे? म्हणायला ती म्हणते, पण सगळ्यात प्रिय, प्रेयस आणि श्रेयस जिथे गमतं, जिथे मिळतं, जिथे दिसतं ते जग नसतं, ते हे असतं. त्यामुळे आरसा कला खरी कशात आहे? जग दाखवण्यात कला नाहीये, स्वरूप बघण्यात, स्वतःचा साक्षात्कार करून घेण्यात खरं कौशल्य आहे, खरी कला आहे, खरं कसब आहे. आणि भगवंताने ही दोन्ही कसब दाखवली म्हणून भगवंताची आपण पूजा करतोय. त्याने विश्वरूपही दाखवलं आणि सरतेशेवटी तू कोण आहेस, तू माझाच अंश, मीच तू, तूच मी आहेस, हा साक्षात्कार 18व्या अध्यायात त्याला घडवला. म्हणून भगवंताची पूजा. माणूस कसा आहे, हे तर नाही तर एक ते तर, पण भगवंत या दोन्ही रूपामध्ये आहे. म्हणून आपण गीता शिकतो. पण गीता कशासाठी शिकायचे ते तात्पर्य लक्षात घेऊन, त्याचं सार लक्षात घेऊन शिकली तर खरं कृतार्थपूर पदरी करू शकेल. ते आहे मी आणि तू नेमके कोण आहोत ते ओळखणं. म्हणून पावसचे प्रेमदीप ज्यांना म्हटलं जातं त्या स्वामी स्वरूपानंदांनी 2 ओळीत या सगळ्या अध्यात्माचं, गीतेचं सार सांगून टाकलंय. ते पाहूया आणि विराम देऊया. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उडवता, मी तू पण जगन्नाथा, हो एक चितत्वता.
मंगलमूर्ती मोरया. जय जय.